आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात 51 लाख टन साखर उत्पादनाची नोंद, तर गाळप साखर उत्पादन उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल स्थानावर। टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट, आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनच्या नागरिकाला अटक, तर आर्मेन गरून अटाईन याला अटक करण्यात आल्याची माहिती। या प्रकरणी सुमारे 9700 गुंतवणूकदारांनी केली आहे तक्रार। म्हाडाच्या पुणे मंडळातील 3362 सदनिकांसाठी आज सोडत, तर गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार, पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाईन सोडत निघणार। सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू, भारतीय परंपरेला साजेसेच कपडे परिधान करण्याचं आवाहन, भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरात येऊ नये, मंदिर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार, सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित। जड वाहतुकीवर बंदी असताना डंपर आलाच कसा? पुण्यामध्ये 24 जानेवारीला अपघात झाला होता, त्या प्रकरणी प्रांजली यादवचा मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा सवाल, मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आत्मदहनाचा सुद्धा पर्याय अवलंबण्याचा कुटुंबियांचा इशारा। NVS-02 उपग्रहाचं उड्डाण, इस्रोची 100वी मोहीम यशस्वी, तर GSLV रॉकेटच्या साह्यानं दळणवळणाचा हा उपग्रह अवकाशात सोडला गेला। भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेळ, वेग या उपग्रहामुळे आता मिळणार। मिरकरवाडा मंदिरामध्ये अनधिकृत बांधकामावरती बुलडोजर कारवाई, तर धडक कारवाईनंतर रत्नागिरीमध्ये नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया निर्मूलनासाठी विशेष दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं विशेष कृती दल स्थापन।